ध्यायामि नमो योगीश्वराय मंगलमय मंगलकर्ण वीतरागविज्ञान नमो साईजाते वै हरहंतात्मः परिमंगल करियो महाग्रंथकरण होगा जाते मिले समाज पावे जगदा पावे जगदा। मोक्ष मार्ग प्रदर्शक आचार्य पंडित तुळजामल ने दिलेला हा ग्रंथ आहे। 7वा अधिकार जैन मिथ्या दृष्टियों का विवेचन। नाव तसं दिलेलं आहे जैन मिथ्या दृष्टियों का विवेचन। राज म्हणजे राज्य, निजपद राज, आपल्या अनंत गुणावर तो राज्य करतो, आपल्या अनंत गुणरूपी समाजावर तो राज्य करतो, राजा बनतो त्याचा हा बनतो पर्यायामध्ये। राज जाना हे वेगळे आहे। 7वा अधिकार नाव काय दिलेलं आहे जैन मिथ्या दृष्टियों का विवेचन। किती याच्यामध्ये रस भरलेला आहे जैन मिथ्या दृष्टी म्हणजे देवशास्त्र, खऱ्या देवशास्त्र गुरुला मानतात, खऱ्या देवशास्त्र गुरुचं जे सांगितलेलं आहे ते वचन पण ग्रहण करतात, त्याच्यावर श्रद्धान पण आहे, त्याप्रमाणे आचरण पण करतात, परंतु अंतरंगामध्ये मिथ्यात्व, सूक्ष्म मिथ्यात्व राहिलेलं आहे, त्याचं विवेचन हा अधिकार फार महत्त्वपूर्ण आहे त्या ठिकाणी। अजून तो वास्तविक जैन बनला नाही, आलं लक्षामध्ये। जैन मिथ्या दृष्टी आहे का, बाकी सगळं त्या ठिकाणी खऱ्या देव, त्याच्या आधी 5व्या अधिकारामध्ये 6व्या अधिकारामध्ये तो मिथ्या देवाधिकारांना बसतो आहे, कुदेव कुगुरु कुशास्त्राला बसतो आहे त्या ठिकाणी। तत्वाचा पत्ता नाही, त्याच्यावर श्रद्धा नाही, तो मिथ्या दृष्टी आहे तर प्रगट आहे, परंतु इथं तर काय आहे की तो खऱ्या देवशास्त्र गुरुला बसतो आहे, त्यांनी सांगितलेल्या तत्वावर पण त्याचं श्रद्धा नाही, त्याचं पालन पण करतो आहे, आलं लक्षामध्ये, त्याप्रमाणे विवेचन पण करतो आहे, तरी सुद्धा अंतरंगातलं मिथ्यात्व सुटलेलं नाही त्या ठिकाणी। अजून तो मिथ्या दृष्टी आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे, एकदम सूक्ष्म आहे, अंतर्मुख परिणाम करून जाणण्यासारखी गोष्ट आहे। सूक्ष्म आहे म्हणजे अंतर्मुख परिणाम, बाहेरून शास्त्र वाचलं, मला हे समजलं, मला ते आलं त्या ठिकाणी, त्याच्याद्वारे तो जैन शास्त्र जाणतो पण आहे, परंतु अंतरंगामध्ये परिणामाची ओळख नाही, स्वरूपाचं यथार्थ भान नाही, आले लक्षामध्ये। म्हणून अशा जैन मिथ्या दृष्टीचं विवेचन या ठिकाणी जैन मिथ्या दृष्टी, जैन या ठिकाणी इथं भवतरुका मूल इक जानहु मिथ्या भाव ताको करी निर्मूल अब करिये मोक्ष उपाव। इथं भवतरुका मूल इक, या संसार रूपी वृक्षाचं एक मूळ आहे, एकच मूळ आहे, जानहु मिथ्या भाव, आणि ते कोणतं आहे मिथ्या भाव, हे त्याचं मूळ आहे। ताको करी निर्मूल अब, त्याला निर्मूल केलं असताना, मूळ छेदून टाकलेलं असताना, है ना, य मूलम मी विनट्टे दुमस्त परिवार नक्की परिभट्टी, तसं मूळ नष्ट केलं असताना वृक्षाचा परिवार वाढत नाही, तसं मिथ्यात्व मूळ नष्ट केलं असताना संसाररूपी वृक्षाचा परिवार वाढत नाही, थोड्याच काळामध्ये तो सुकून जातो। आता भले हिरवा दिसतो आहे, पण त्याचं मूळ छेदलं गेलेलं आहे, त्यामुळे तो थोड्या काळामध्ये सुकून जाणार आहे, असं आहे त्या ठिकाणी। आणि मूळ जर शाबूत असेल, सगळा वृक्ष तोडून टाकला त्या ठिकाणी, मूळ शाबूत राहिलेला आहे जमिनीमध्ये, ते दिसत नाही ना, तर अनेक वृक्ष त्यातून फुटतील, अजून संसार खूप वाढेल, याची गोष्ट लक्षात त्या ठिकाणी। म्हणून या ठिकाणी सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे आणि मिथ्या दर्शन हे संसाराचं मूळ आहे।
ताको करी निर्मूल अब, याला जर निर्मूल करेल, मूळ छेदून टाकेल, करिये मोक्ष उपाय, तर मोक्षाचा उपाय सुरू होईल. एकदम महत्वपूर्ण अधिकार आहे, शांत चित्ताने ऐकण्यासारखा अधिकार आहे या ठिकाणी. अब जो जीव जैन है, वाक्य एक एक महत्वाचं, जो जीव जैन है जिन अज्ञा को मानते हैं और उनके भी मिथ्यात्व रखता है. जे जीव जैन आहे, जैन कुलामध्ये उत्पन्न झालेले आहेत, जिन अज्ञेला मानतात, म्हणजे त्या ठिकाणी विद्वान बनलेले आहेत, पंडित बनलेले आहेत, अनेक शास्त्रांचा अभ्यास पण त्यांनी केलेला आहे, अलग लक्षामध्ये व्रती बनलेले आहेत, मुनी बनलेले आहेत बाहेरून त्या ठिकाणी. उनके भी मिथ्यात्व रहता है, त्यांचं पण मिथ्यात्व का राहतं, जैनाभासी मिथ्यादृष्टी त्या ठिकाणी. तो जैन आभासी आहे, परंतु अजून अंतरंगामध्ये मिथ्यादृष्टी. मिथ्यात्व का आहे त्याचं विवेचन या ठिकाणी. जैन कुलात उत्पन्न झालेलं आहे, अभ्यास पण शास्त्राचा केलेला आहे, नेहमी भगवंतावर त्याचा विश्वास आहे, जैन तत्वज्ञानावर पण विश्वास आहे. अंतरंग मान्यतेमध्ये खोट आहे, हे ते गोष्ट त्याच्यामध्ये. अंतरंग मान्यतेमध्ये खोट आहे, आणि ही मान्यता कोणी त्यांनी केलेली आहे, ती काय ती जन्माबरोबर घेऊन आले. जसं शरीर माझं आहे ही मान्यता घेऊन आलेलं आहे, त्याची ही मान्यता तो घेऊन आलेलं नाही. त्याला जिनशास्त्र मिळाले, जिनदेव मिळाले, परंतु आणि ते स्वाध्याय वाचन वगैरे करून त्याने अशी एक मान्यता बनवलेली आहे स्वतःची, विपरीत त्या ठिकाणी. त्याचं वर्णन याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचं मिथ्यात्वाजून गेलेलं नाही, म्हणजे स्वतः त्याने त्या ठिकाणी बरोबर अर्थ नाही पकडला. आहे ना, त्या ठिकाणी दोन भाऊ भांडत होते, दोघं भाऊ भांडत होते. त्यांना विचारलं, अरे काय भांडताय तुम्ही, असं तुम्ही भाऊ आहात ना, मग त्यात काय झालं, एकदम तू दावाने बोलला, त्यात काय झालेलं आहे. अहो शास्त्रामध्ये बरेच भाऊबरी सुद्धा भांडलेले आहेत, आम्ही भांडतोय विशेष काय आहे. अरे जे विषय कशासाठी, धनसंपत्तीसाठी, जमीन जुमल्यासाठी भांडतात, त्याच्यापेक्षाही हे कनिष्ठ झाले, कारण त्याने त्यांचा आधार आहे विषय कशा आहेत, जमीन जुमला, धनसंपत्ती, याने शास्त्राचा आधार करून भांडण्याची सृष्टी केली. शास्त्रामध्ये तर ते भांडणाचं कथन केलेलं आहे, पण त्याचे दुष्परिणाम दाखवलेले आहेत. त्याचे दुष्परिणाम कसे आहेत, त्याच्यामुळे त्यांना दुःखी व्हावं लागलं की सुखी व्हावं लागलं, ते दुःखाचं कारण आहे की सुखाचं कारण आहे, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण त्याने एवढंच वाक्य पकडून त्याने काय केलं, भरत बाहुबली पण भांडले नाहीत का, अशा प्रकारे शास्त्राचा त्याने दुरुपयोग केला. तसं या ठिकाणी शास्त्रातून विपरीत अर्थ काढून त्या एकच बाजू पकडली त्या ठिकाणी, आणि त्यामुळे तो एकांत त्याच्या अंतरंगातला निघाला नाही त्या ठिकाणी. त्यामुळं अंतरंगामधला जो सूक्ष्म अभिप्राय आहे, मिथ्यात्व आहे, ते निघून गेलं नाही. त्याच्यामध्ये मुख्यतेने 3 गोष्टी येणार आहेत, निश्चयाभासी, व्यवहाराभासी, उभयाभासी. निश्चयाभासी मिथ्यादृष्टी, व्यवहाराभासी मिथ्यादृष्टी, उभयाभासी मिथ्यादृष्टी, या 3 मिथ्यादृष्टीचे याच्यामध्ये कथन येणार आहे. आणि चौथी गोष्ट आणखी पंडित टोडरमलने एक सांगितलेली आहे त्या ठिकाणी, ती म्हणजे सम्यक सन्मुख मिथ्यादृष्टी. त्याचं एक कथन याच्यामध्ये येणार. चौथी गोष्ट सम्यक, म्हणजे 4 गोष्टीच्या शिवाय याच्यामध्ये काय येणार नाही. निश्चयाभासी मिथ्यादृष्टी, व्यवहाराभासी मिथ्यादृष्टी, उभयाभासी मिथ्यादृष्टी आणि सम्यक सन्मुख मिथ्यादृष्टी. या 3 पेक्षा सम्यक सन्मुख मिथ्यादृष्टी चांगला आहे. कसं आहे त्या ठिकाणी, त्याला अजून काही समजलं नाही. हे उभया म्हणजे मिथ्यादृष्टी का बनले त्या ठिकाणी, त्यांना न ज्ञान नसल्या कारणाने. आले हां बरोबर. धवलाच्या पहिल्या भागामध्ये पण आलेलं आहे. धवलाच्या पहिल्या भागात धवलाच्या पहिल्या भागामध्ये नयाचं कथन करत असताना घरी जाऊन बघा 68 आणि 69 महाराजांनी त्या ठिकाणी पट्टी ठेवलेली आहे. त्या ठिकाणी 68 आणि 69 श्लोक आहे का त्या ठिकाणी. त्यामध्ये सांगितले की संपूर्ण जिनसूत्र, जिनागम त्या ठिकाणी जिनवचन आहे ते नय निबद्ध आहे. संपूर्ण जिनवचन, जिनसूत्र नय निबद्ध आहे. आणि ज्या जीवाला नयाचं ज्ञान नाही त्या ठिकाणी तो सिद्धांतामध्ये पारंगत मुनी बनू शकत नाही, असं त्या ठिकाणी ते 2 श्लोक आलेले आहेत. होत नाही त्या ठिकाणी. तर या ठिकाणी तो सिद्धांतामध्ये पारंगत मुनी होऊ शकत नाही. नई चक्र आहे ना माईल्य धवल, त्याच्यामध्ये पण 181 वर्षे सूत्र आलेलं आहे, त्याच्यामध्ये पण आलेलं आहे
की त्या ठिकाणी हे संपूर्ण जिनसूत्र आहे ते नयाच्या जंगलामध्ये अडकलेलं आहे. आणि हे जर शोधायचं असेल तर नयत्न बनणं आवश्यक आहे. नयत्न बनल्याशिवाय तो वस्तुस्वरूप जाणू शकणार नाही. आणि जर वस्तुस्वरूप जाणलं नाही तर तो सम्यक दृष्टी कसा होईल असा प्रश्न केला आहे. जर वस्तुस्वरूप जाणलं नाही तर तो सम्यक दृष्टी होऊ शकत नाही. आणि वस्तुस्वरूप जाणण्यासाठी नयाचं अवलंबन घेणं आवश्यक आहे. म्हणून नय जाणणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी जो निश्चयाभासी आहे तो एक नाही पकडतो, निश्चय नाही, आणि व्यवहार नाही सोडून देतो. व्यवहाराभासी आहे तो व्यवहार नाही पकडतो, निश्चय नयाचं भान सोडून देतो. उभयाभासी आहे तो दोघाला खुश करण्यासाठी हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, त्यामध्ये जे बरोबर आहे त्याचा निर्णय करत नाही. परंतु याच्यापेक्षा जो सम्यक सुसंगत मिथ्यादृष्टी त्याला विशेष नयाचं ज्ञान नाही, परंतु प्रमाण नयाच्या द्वारे वस्तू जाणली पाहिजे, वस्तूचं यथार्थ अवभासन केलं पाहिजे, याच्यामध्ये तो तत्पर आहे. जाणण्यामध्ये तो लक्षपूर्वक ऐकतो आहे, जाणतो आहे, मला नयाचं व्यवस्थित ज्ञान करून मला वस्तुस्वरूप जाणायचं आहे. आणि वस्तुस्वरूप जाणून आपल्या अंतरंगातले रागद्वेष समस्त विकारी भाव नष्ट करायचे आहे. आणि मला जिनेंद्र भगवंताप्रमाणे पूर्ण निर्विकार विकाररहित बनायचं आहे. अशा प्रकाराने जो प्रयत्नशील आहे तो जीव सम्यक सन्मुख मिथ्या दृष्टी आहे. सम्यक सन्मुख मिथ्या दृष्टी सम्यक बघा ठीक आहे. विषयाभासी आणि उभयाभासी आणि सम्यक दृष्टी आणि सम्यक दृष्टी असे चार बरोबर त्या ठिकाणी. जो सम्यक सन्मुख मिथ्या दृष्टी आहे तो थोड्या काळामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करणारा आहे. निश्चयाभासी आहे तो सम्यक दर्शन प्राप्त करणारा नाही. व्यवहाराभासी पण सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही. उभयाभासी सम्यक सन्मुख मिथ्या दृष्टीच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगतो त्या ठिकाणी. जे विधेय क्षेत्रातून या काळामध्ये नजीकच्या काळामध्ये या ठिकाणाहून विधेय क्षेत्रामध्ये जन्म घेणारे जे जीव आहेत ते सम्यक सन्मुख मिथ्या दृष्टी आहे. सम्यक अजून सम्यक झालेलं नाही ते जीव विधेय क्षेत्रात उत्पन्न होते. हा जर सम्यक ते पण आहे सम्यक जर बंद झालेला नसेल तर मनुष्यगतीचा बंद झाला असेल तर त्या ठिकाणी. आणि असे जीव आहेत की ते इथून थेट विधेय क्षेत्रात जातात आणि त्या ठिकाणी 8व्या वर्षी सम्यक दर्शन प्राप्त करतात. व त्यात नंबर असेल तर किती लवकर मोक्षाला जायला मिळणार आहे त्या ठिकाणी. आणि 8व्या वर्षी तर सांगितलं तो किती लवकर मोक्षाला जाणार आहे. तो भाग्यवान आहे असं नाही मी सांगितलं त्या ठिकाणी. तो किती लवकर मोक्षाला जाणार आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी की 8व्या वर्षी तो सम्यक प्राप्त करणार आहे तिथं जाऊन. आणि लगेच अंतर्मुहूर्तामध्ये दीक्षा घेऊन केवळ ज्ञान प्राप्त करणार आहे. 8 आणि त्या ठिकाणी 1 कोट पूर्वाला 8 वर्ष कमी इतक्या काळपर्यंत पर्यंत अवस्थेमध्ये राहून तो मोक्षाला जाणार आहे. असे काही जीव या क्षेत्रामध्ये आहेत ना. हां त्याचं पण गणित सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी म्हणजे आत्ता आयुष्य समजा 60-70 10-20 वर्षात तो मरणार. 10-20 वर्षानंतर मरणानंतर 8व्या वर्षी तिथे सम्यक प्राप्त करणार. आणि सम्यक प्राप्त करून अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञान म्हणजे आजपासून म्हटलं तर 30 वर्षात तो केवळ ज्ञान प्राप्त करणार आहे की नाही. अशा नाना सम्यक्त्वाशिवाय एक क्षण देखील मिथ्यात्वामध्ये जाणं अपेक्षेसहित कथन आहे सर्वत्र. जिथं ज्या अपेक्षेने कथन केले इथं बल देण्यासाठी सांगितलं की आपल्याला सम्यक्त झालं नाही तर घाबरून जायचं कारण नाही. सम्यक्त्वाचा प्रयत्नशील राहा. तो जीव देखील सम्यक विधेय क्षेत्रात जाऊन सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो आणि 8व्या वर्षी केवळ ज्ञान प्राप्त करू शकतो. आले लक्षामध्ये. बल ज्या अपेक्षेने जिथं कथन आहे त्या ठिकाणी हे काय हेतू काय आहे. अंतरंगामध्ये स्वभावाला जाणणं, निश्चय करणं, विकारांचा अभाव होणं, संपूर्ण भय क्लेशाची विकार दूर होणं हा जिनागमाचा हेतू आहे. आलं लक्षात. आपण पाहत काय होतो की निश्चयाभासी, व्यवहाराभासी, उभयाभासी आणि सम्यक सन्मुख मिथ्या दृष्टी या 4 जीवांचं कथन या 7व्या अधिकारामध्ये केलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यामध्ये थोडंसं उदाहरण देऊन निश्चयाभासी कशाला म्हणतात
या ठिकाणी की शास्त्रामधलं वचन ऐकून की आत्मा सिद्ध समान आहे, शुद्ध बुद्ध आहे, चैतन्यमय आहे, अशा प्रकारे जाणतात आणि स्वतःला केवळ ज्ञानी मानतात, सिद्ध समान मानतात, अशरीरी मानतात. परंतु पर्यायामध्ये जे रागद्वेष आहेत त्याचं त्यांना भान नाही. ते नष्ट करण्याचा उपाय करत नाहीत. म्हणजे व्यवहार आहे त्याला त्या ठिकाणी गौण नाही, त्याचा अभाव करून त्या ठिकाणी निश्चयाचा एकांतता अवलंबन करतात. ते निश्चयाभासी आहे. व्यवहाराभासी आहे ते त्या ठिकाणी हे जे केवल ज्ञान वगैरे आहे ते मी केवल ज्ञान स्वभावी आहे. पण हे केवल ज्ञान प्राप्त कसं होणार? कर्माचा नाश होईल तर केवल ज्ञान प्राप्त होणार. कर्माचा नाश नाही केला तर आले सांगतो कर्म म्हणजे पराश्रित कसं त्यालाच ते त्यांनी मांडलं. किंवा मी पुण्यभाव करेल, व्रत उपवास करेल, दयादान अधिक करेल तर मला केवळ ज्ञान प्राप्त होईल. तो व्यवहाराभासी आहे. आणि त्या ठिकाणी या दोन्ही या ठिकाणी हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. दोन्ही केलं पाहिजे. त्या ठिकाणी हे जे व्यवहाराचं कथन आहे ते त्या ठिकाणी परसापेक्ष कथन आहे. वास्तविक त्या ठिकाणी खरा सम्यक दृष्टी कसा बनेल तर मी स्वभावता सिद्ध समान आहे. पर्यायामध्ये एवढा राग विद्यमान आहे. 1 कशाय चौकडी, 2 कशाय चौकडी, 3 कशाय चौकडी, पण आत्मभान आहे. आत्मा ज्ञानानंद स्वरूपी आहे त्या ठिकाणी. पण जी विकार आहेत ते पर्यायामध्ये आहे. हे पर्यायामध्ये विकार कसे दूर होतील तर मी जर माझ्या निर्मळ स्वभावाचं अवलंबन करेल, शुद्ध स्वभावाचं अवलंबन करेल तर पर्यायामध्ये विकार आहेत ते दूर होतील. आणि अशा प्रकारे पर्यायामध्ये विकार दूर होतील त्यावेळेला मी सिद्ध समान. द्रव्य दृष्टीनं मी सिद्ध समान आहे, पर्याय दृष्टीनं मला सिद्ध समान बनायचं आहे असं त्याचं ध्येय आहे. तो वास्तविक सम्यक दृष्टी आहे. दोन्हीचं भान आहे. मी द्रव्य दृष्टीनं सिद्ध समान आहे. माझं द्रव्य आहे ते सिद्ध भगवंताप्रमाणे निर्मळ आहे. कारण सिद्ध भगवंतासारखे गुण माझ्यामध्ये आहे, ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य वगैरे. परंतु पर्यायामध्ये ही मलिनता आहे, ही परसापेक्ष आहे. ही मलिनता आहे, ही दूर करण्यायोग्य आहे. ही मलिनता माझा गुण नाही. निर्मळता जसा गुण आहे, स्वच्छता, तसं मलिनता काही गुण नाही. मलिनता आहे ती परामुळे उत्पन्न झालेली आहे, माझ्याच चुकीमुळे उत्पन्न झालेली आहे, माझ्याच मान्यतेमुळं, माझ्या विपरीत ज्ञानामुळं उत्पन्न झालेली आहे. आणि स्वभावाचं भान करेल तर किती मलिनता आहे याचं पण भान होईल. आणि ही मलिनता कशी दूर होईल त्याचा पण तो उपाय शोधण्याचा प्रयत्न करेल आणि मलिनता दूर करेल. तो सम्यक दर्शनाला प्राप्त आहे. तसं गुण आहे ना, तरी ज्ञान गुण आहे. तसं या ठिकाणी राग द्वेष आहे का गुण नाही जीवाचा. जसे कपडा हा मलिन, सफेदी हा गुण आहे. सफेदी हा गुण आहे आणि मलिनता हा ते मलिन झालाय, तो गुण आहे का नाही? त्या सफेदीला आच्छादित करणारा आहे, विकार आहे. त्या सफेदीला आच्छादित करणार आहे. तसं ज्ञानगुण सिद्ध भगवंतामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे. त्या ज्ञानगुणाला आच्छादित करणारं कोण आहे? कर्मनिमित्त रूपाने आहे. त्याच्यामध्ये त्याला आच्छादित करणारं, मलिनता करणारं राग द्वेष मोहादिक विकार आहे. मिथ्यात्व कषाय भाव आहे ते त्या ज्ञानगुणाला मलिन करत आहे. त्याच्यामुळे हा ज्ञानगुण मलिन होतो आहे. नाही, सफेदी मलिन कशामुळे होते? सफेदीमुळे सफेदी मलिन होत नाही. वस्तू तर सफेद आहे, मग मलिन कशी आहे? मलिन ही सफेदी आहे ती अलग आहे. या सफेदी आहे याचा स्वभाव आहे आणि मलिनता आहे ती अलग आहे. मलिनता थोड्या काळापुरती आलेली आहे आणि ती निघून जाणार. हां, तशी या ठिकाणी आत्म्यामध्ये जी मलिनता आलेली आहे ती विकारामुळे आलेली आहे आणि ती निघून जाणारी आहे. ते माझं स्वरूप नाही. ही मलिनता दूर करण्यायोग्य आहे तर माझा ज्ञानानंद निर्मळ स्वभाव प्रगट होणारा आहे. अशा प्रकारे द्रव्य आणि पर्यायाचं ज्याला भान आहे तो जीव सम्यक दर्शन प्रगट करतो. दोन्ही नयज्ञ बनलं पाहिजे. निश्चय नय आणि व्यवहार नय या दोन्हीचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. षटखंडागमाच्या पहिल्या भागामध्ये हे प्रकरण व्यवस्थित रीतीने दिलेलं आहे आणि समजदारमध्ये तर याचं वर्णन, चारी नयाचं वर्णन, निश्चय नय, व्यवहार नय वगैरे याचं वर्णन व्यवस्थितपणे हे नय समजून घेणं आवश्यक आहे. लक्षामध्ये हे कुठल्या नयाने हे कथन आहे, हे कुठल्या नयाने कथन आहे, अशा प्रकारे नयाने समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्या स्वरूपामध्ये इलाज करेल त्या जीवाला दुःखाचा अभाव होतो. अब जो जीव जैन है जिन्हें अज्ञा को मानते हैं और उनके ही मिथ्यात्व रहता है. कशामुळे राहिले हे मिथ्यात्व? जिन अज्ञा तर मानतो त्या ठिकाणी जसं शास्त्रात सांगितले तसं बरोबर आहे असं नाही की त्याकडे मेरू पर्वत कुठं आहे कोणाला माहीत,
हे सूर्यचंद्र इतके सांगतायत, हे हजारो सूर्यचंद्र आहेत, आमका आहेत, 2 चंद्र आहेत, 2 सूर्य आहेत, कोणी पाहिले? हे काही खरं आहे का त्या ठिकाणी? आपण तर एक सूर्य आणि एक चंद्रच पाहतो अशा प्रकारे, आहे की नाही? किंवा हे स्वयंभू समुद्र वगैरे, द्वीप, असंख्यात द्वीप समुद्र काय एवढे मोठे असू शकतात का वगैरे? किंवा त्या ठिकाणी कंदमुळामध्ये अनंत काही जीव आहे, कोणाला माहीत अनंत काही जीव आहेत का नाही? त्याची गोष्ट इथं नाही. असले जे जीव आहेत ते बाहेर, त्याचं जिनागमावर श्रद्धान आहे, परंतु मिथ्यात्व राहतं. याचं श्रद्धानच नाही आहे, कोणाला माहीत चंद्र सूर्य आहेत की नाही, चंद्रावर गेला का नाही वगैरे. त्या ठिकाणी याचं श्रद्धानच नाही जिनागमावर, जिनवचनावर, जिनेंद्र भगवंतावर, त्याची गोष्ट नाही या ठिकाणी. परंतु जे जीव जैन आहे, जिन अज्ञा को मानते है ना. हां हां अज्ञासंमित्वता असं काय? अज्ञा म्हणजे जे अल्पज्ञान आहे त्या ठिकाणी, अल्पज्ञानामध्ये त्याला निर्णय होत नाही त्या ठिकाणी. परंतु हे जिनेंद्र भगवंतामध्ये पूर्ण ज्ञान आहे आणि पूर्ण ज्ञानाने जसं वस्तुस्वरूप आहे तसं त्यांनी जाणलेलं आहे. माझ्या ज्ञानामध्ये अल्पता असल्यामुळं मी जाणत नाही या ठिकाणी, पण सर्वज्ञ मग त्याने त्या वस्तुस्वरूपावर विश्वास केलेला आहे. जशी विनाज्ञा आहे तशी सांगून विश्वास केलेला आहे, त्याला अज्ञासंन्यास म्हणतात. हां नाही नाही, त्याच्यामध्ये कमी जास्त माने ही चूक आहे. कमी जास्त माने नाही असलं आहे, कुठं असेल, निरुपरत असेल का नाही अशी जी शंका आहे ती सांगितली, मुळातच करून टाकलं. मी काय सांगतोय, जिनेंद्र भगवंताची या ठिकाणी त्याच्या आज्ञेवर पण विश्वास नाही, तन्मुळामध्ये अनंत काही जीव आहेत की नाही त्याच्यावर विश्वास नाही, निरुपरोत आहे की नाही याच्यावर विश्वास नाही. तो बाहेर गेला, त्याला जिनेंद्र वचनावर विश्वास नाही, तो बाहेर आहे, परिग्रहावर नाही, तो बाहेर आहे. त्याला जिनेंद्र भगवंतावरच श्रद्धा नाही, म्हणजे केंद्रबिंदूवर श्रद्धा नाही तर परिग्रह खोटा झाला. अहो तिथं कसं घटवलंय ते लक्षात घ्या. अहो तिथं कसं घटवलंय हे लक्षात घ्या. तो जिनेंद्र भगवंतावर तर त्याचं श्रद्धा नाही. जिनेंद्र भगवान आहेत आणि त्यांचं वचन ते सर्वज्ञ आहे, ते पूर्ण सत्य आहे. परंतु हे असंच असेल, मेरूपर्वत वगैरे कुठं आहे, तितकेच आहेत, एवढ्या उंचीचे आहेत, हे कोणाला माहीत. अशा प्रकारे परिग्रहामध्ये परिग्रहावर चूक आहे. आधीच मुळावर श्रद्धा नाही ना, त्याचं सर्वज्ञ भगवान आहे, ते वचन कोणाचं आहे, सर्वज्ञ भगवंतच आहे आणि ते अन्यथा सांगत नाही, हे दृढ श्रद्धा नाही. परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये जर शंका उत्पन्न होत असेल तर ती चूक सांगितली या ठिकाणी. पण मुळात सर्वज्ञ भगवंतावर श्रद्धा नाही तर तो बाहेर आहे, परिग्रहाच्या पण बाहेर आहे, ही गोष्ट सांगतो आहे, लक्षात घ्या त्या ठिकाणी. तर ज्याला एका पाण्याच्या थेंबामध्ये 50,000 जीव आहेत त्याच्यावर त्याचं श्रद्धा नाही, कोणाला माहीत तरी अरे हे सर्वज्ञ भगवंताने पाहिलेले आहेत, तुला दिसत नसतील म्हणजे सर्वज्ञ भगवंताने पाहिलेले आहेत आणि तुझं सर्वज्ञ भगवंतावर श्रद्धा नाही का त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये कमी जास्तीची गोष्ट सोडून दे त्या ठिकाणी. सर्वज्ञ भगवंतावर श्रद्धा नाही तर सर्वज्ञ भगवान अन्यथावादी कधी असू शकत नाही, ते विपरीत कधी कथन करणार नाही त्या ठिकाणी. अशा प्रकारे त्याचा दृढ निश्चय आहे त्या ठिकाणी. तर उनके भी मिथ्यात्व रहता है, उसका वर्णन करते हैं, क्योंकि इस मिथ्यात्व दैवी का अंश भी जुड़ा है. कारण या मिथ्यात्व दैवीचा अंश पण मिथ्यात्व दैवीचा जसं मूळ थोडं जरी शिल्लक राहिलं तर त्याच्यातून वृक्ष उगवणार, अलग लक्षामध्ये. तसं या ठिकाणी मिथ्यात्व दैवी, मिथ्यात्वाचा जर अंश शिल्लक राहिला तर त्याच्यातून काय होणार, संसाराचा वृक्ष उगवल्याशिवाय राहणार नाही. इसलिए सूक्ष्म मिथ्यात्व भी त्यागणे योग्य है. म्हणून सूक्ष्म मिथ्यात्व आहे ते देखील त्यागण्या योग्य आहे. वहाँ जिनागम में निश्चय व्यवहार रूप वर्णन है. या ठिकाणी आलं जिनागमामध्ये निश्चय व्यवहार रूप वर्णन आहे. म्हणून या ठिकाणी नय ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्याला नय ज्ञान नाही त्याला उपदेश नाही, इथपर्यंत अमृतचंद्राचार्याने तर पुरुषार्थ उपायमध्ये सांगितलं. नय ज्ञान नाही, नयज्ञ श्रोता पण नयज्ञ असला पाहिजे आणि वक्ता पण नयज्ञ असला पाहिजे. वक्ता कुठल्या अपेक्षेने सांगतो आहे हे श्रोत्याला पकडता आलं पाहिजे, अलग लक्षामध्ये त्या ठिकाणी. वहाँ जिनागम में निश्चय व्यवहार रूप वर्णन है.
उसमें यथार्थ का नाम निश्चय है, उपचार का नाम व्यवहार है. त्याच्यामध्ये जे यथार्थ कथन आहे ते सत्यार्थ कथन आहे, झूतार्थ कथन आहे ते निश्चय आहे, आणि जे उपचारित कथन आहे ते व्यवहार कथन आहे. इथे गोष्ट लक्षात, जी वस्तू जशी आहे तसं त्या ठिकाणी कथन केलेलं आहे तो निश्चय आहे. कशा श्रद्धानाने सम्यक दर्शनाची उत्पत्ती होते, आणि ती वस्तू समजण्यासाठी कशाला उपचार करून कथन केलं जातं. परंतु समजण्याच्या हेतूने निश्चयाला दाखविणारा तो व्यवहार असेल तर त्या ठिकाणी उपचार केला जातो, त्याचं नाव व्यवहार आहे. चटईवर सिंहाचं चित्र छापलेलं आहे ना, तो सिंह आहे की नाही? चटईवर सिंहाचं चित्र छापलेलं आहे, तो सिंह आहे की नाही? नाही. काय ते गाढव आहे, मांजर आहे? हा, वास्तविक तो सिंह नाही, तो सिंह आहे. सिंह नाही म्हणतात तर तू बोल, सिंह कसा नाही? मग काय ते मांजर आहे का, उंदीर आहे का? तो तर सिंह आहे. मुलाला काय समजेल, हा सिंह आहे, आणि तो पण म्हणेल हा सिंह आहे की नाही त्या ठिकाणी. परंतु तो वास्तविक सिंह नाही त्या ठिकाणी. येथे गोष्ट लक्षात, चिनागमामध्ये व्यवहार नयाने 95% कथन केलेलं आहे व्यवहारी जीवाला समजण्यासाठी. एकेंद्रिय जीव, 2 इंद्रिय जीव, पंचेंद्रिय जीव, हत्ती जीव, मुंगी जीव आहे की नाही? हत्ती जीव आहे की नाही? मुंगी जीव आहे की नाही? हत्ती किती इंद्रिय जीव आहे? पंचेंद्रिय. आणि जीव इंद्रिय रहित आहे, आणि तुम्ही म्हणता हत्ती जीव आहे. उपचार करून त्या शरीरावर उपचार केला. मुलाला शिकवलं पिढा जीव आहे, मुंगी जीव आहे, आणि ते मेलेलं मुंगीचं शरीर पाहिजे आणि हा जीव आहे म्हणेल तर त्यांचं शरीर मात्र अजीव आहे. आणि चैतन्य प्राणाने जगणारा जो जीव आहे त्या ठिकाणी ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य वगैरे जे चैतन्य 4 प्राण आहेत त्याने जगणारा तो जीव वास्तविक जीव आहे. अशा प्रकारे यथार्थ ज्ञान करेल. हे शरीर अलग आहे, परंतु त्या शरीराकडे बोट दाखवून हा जीव आहे असं सांगणं हा व्यवहार नाही आहे. परंतु तो शरीराला जीव समजेल तर चूक होईल, त्याला निश्चय समजणार नाही, त्याला जीवाचं वास्तविक स्वरूप समजणार नाही. व्यवहार आहे पण निश्चयाला दाखविणारा आहे, आलं लक्षामध्ये. आणि त्याच्याद्वारे निश्चय समजेल तर तो व्यवहार म्हटला गेला. म्हणून तर पुढे समेसारमध्ये आलं ना त्या ठिकाणी, निश्चय आहे तो व्यवहाराचा निषेधक आहे, आणि व्यवहार आहे तो निश्चयाचा पोषक आहे, पुष्ट करणारा आहे. जिनागमामध्ये जेवढा म्हणून व्यवहार सांगितलेला आहे तो निश्चयाच्या पुष्टीसाठी आहे, निश्चयाला पुष्ट करण्यासाठी आहे, यथार्थ वस्तुस्वरूप दाखवणार आहे. निश्चय नयामध्ये जसं वस्तूचं स्वरूप आहे तशा प्रकारे कथन केलेलं आहे, असे लक्षामध्ये. किंवा स्वाश्रित निश्चया पराश्रित व्यवहारा, अभेद सो व्यवहार, अभेद सो निश्चय, भेद सो व्यवहार. एखाद्या वस्तूला त्या ठिकाणी समजून सांगायचं असेल तर भेद करून सांगितलं जातं. आत्मा कसा आहे, ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य. मग ज्ञान वेगळं, दर्शन वेगळं, सुख, वीर्य भेद करून सांगितला. पण असे वेगवेगळी वस्तू आहे काय, ज्ञान वेगळ्या ठिकाणी आहे, दर्शन वस्तू वेगळ्या ठिकाणी आहे, असा तो आहे का त्या ठिकाणी? असे काही कप्पे आहेत काय जीवामध्ये? ज्ञानाचा कप्पा, एक दर्शनाचा कप्पा. तर अशा ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य वगैरे अनंत गुणांचा पिंड त्या ठिकाणी तो जीव आहे. पण भेद करून कशासाठी सांगितलं? समजण्यासाठी. त्याच्यामध्ये भेद, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य हा मोक्ष मार्ग आहे. म्हणजे सम्यक दर्शन एक मोक्ष मार्ग आहे, सम्यक ज्ञान एक मोक्ष मार्ग आहे, आणि सम्यक चारित्र्य एक मोक्ष मार्ग आहे. 3 मोक्ष मार्ग झाले की नाही? मोक्ष मार्ग एक वचन ठेवलं, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राणी मोक्ष मार्ग असा एक मोक्ष मार्ग आहे. तिन्हीची एकता झालं त्याच्यामध्ये. अशा प्रकारे तिन्हीच्या एकतेला ज्ञानामध्ये जाणेल, अनुभवन करेल, तो निश्चय नाही झाला. आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भेद करून तो जाणेल. त्या ठिकाणी सम्यक दर्शन असं असतं, ज्ञान असं असतं, चारित्र्य असं असतं, असं भेद करून जाणेल तो व्यवहार. भेद सो व्यवहार, अभेद सो निश्चय. अशा प्रकारे निश्चय व्यवहाराचं स्वरूप सर्वत्र जाणायचं आहे. तर या ठिकाणी यथार्थ का नाम निश्चय है, उपचार का नाम व्यवहार है. इसके स्वरूप को न जानते हुए अन्यथा प्रवर्तते है वही कहते हैं. याचं स्वरूप न जाणता जे अन्यथा प्रवर्तन करतात, निश्चय व्यवहाराचं स्वरूप जाणत नाही, जाणून घेण्याचा प्रयत्न असला पाहिजे. जर समजत नसेल आपोआप क्षेत्रक्षम वाढत जातो. जर प्रयत्नशील असेल तर त्या जीवाला ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. स्त्रियांच्या जीवाला निश्चय व्यवहाराचं ज्ञान होतं की नाही? स्त्रियांच्या जीवाला निश्चय व्यवहाराचं ज्ञान होतं की नाही?
शब्द येत नाहीत, पण त्याला निश्चय व्यवहाराचं ज्ञान असतं. हा जीव ज्ञानानंद स्वभावी, तो यथार्थ, ते शरीर इंद्रिय वगैरे हा जीव नाही, अशा प्रकारे तो भेद ज्ञानाच्या द्वारे जाणतो. त्याला निश्चय व्यवहार वगैरे शब्द येत नसते, आले लक्षामध्ये, परंतु निश्चय व्यवहाराचं ज्ञान त्यांची जीवांना पण होतं. मनुष्याला का होणार नाही? त्याच्या संबंधी प्रयत्नशील असलं पाहिजे त्या ठिकाणी, कारण त्याशिवाय वस्तूच्या स्वरूपाचा बोधच होत नाही, आणि वस्तूच्या स्वरूपाचा बोध झाल्याशिवाय सम्यक दर्शनच होत नाही. इंद्रियांच्या जीवाला सम्यक दर्शन होतं म्हणजे त्याला वस्तू स्वरूपाचा बोध होतो, आणि वस्तू स्वरूपाचा बोध होतो तर तो त्या ठिकाणी नयाच्या द्वारे होतो, त्याशिवाय वस्तू स्वरूपाचा बोधच होत नाही त्या ठिकाणी. म्हणजे स्त्रियांच्याला देखील नयाचं ज्ञान होतं. मग आपल्याला का होत नाही? आपण आपलं ज्ञान त्याच्यामध्ये लावत नाही, वस्तुस्वरूपाचा बोध करण्यामध्ये त्याच्यामध्ये नय ज्ञानाचा वापर करत नाही. आलं लक्षामध्ये? नय ज्ञानाचा वापर करून मुख्य गौण वगैरे न करता त्या ठिकाणी त्यातली एक गोष्ट सांगितली तेवढी पकडतो आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे धर्म मानायला लागतो. अशा प्रकारे मग तो एकतर निश्चयाभासी बनतो, एकतर व्यवहाराभासी बनतो, नाहीतर दोघाला खुश करण्यासाठी उभयाभासी बनतो. हे तिन्ही प्रकारचे जीव आहेत ते मिथ्यादृष्टी आहेत, आणि त्यांना सम्यक दर्शन अजून प्राप्त होण्यामध्ये कठीणता आहे. परंतु जो प्रयत्नशील आहे त्या ठिकाणी मला निश्चय नयाचं स्वरूप जाणायचे, मला व्यवहार नयाचं स्वरूप जाणायचे, मला वस्तूचं यथार्थ स्वरूप जाणायचंय, मूळ तर चिनागमाचा हेतू वस्तूचं मूळ स्वरूप दाखविणं आहे. जिनेंद्र भगवंताचा उपदेशाचा केंद्रबिंदू काय आहे? यथार्थ वस्तुस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. वस्तूचं स्वरूप जाणेल आणि त्याच्यापासून भिन्न आपल्या आत्म्याचं स्वरूप जाणे. सगळ्या वस्तूचं स्वरूप जाणायचे ते आत्म्याचं स्वरूप जाणण्यासाठी, आणि आत्म्याचं स्वरूप जाणायचे ते आपल्या आत्म्यापासून भिन्न वस्तूंचं स्वरूप जाणण्यासाठी. कारण दोन्ही त्याच्यामध्ये आले ना, त्याच्यापासून भिन्न जाणण्यासाठी, ज्याला भिन्न करायचे त्याला पण जाणणं आवश्यक आहे, आणि ज्याच्यामध्ये रममाण व्हायचे त्याला पण जाणणं आवश्यक आहे. अशा प्रकारे दोन्हीचं भेदज्ञानाच्या द्वारे ज्ञान करेल, नयज्ञानाच्या द्वारे ज्ञान करेल, आणि आपल्या वस्तूमध्ये एकाग्रता करेल, तर मोक्ष मार्ग प्रगट होईल. ओम नमः.